प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निष्पाप जीव धोक्यात आल्यानं मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा संयम तुटला। आपण पाहतोय संतप्त नागरिकांनी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालत थेट सवाल विचारलेत। इमारतीच्या भेगांचे फोटो देऊन देखील उपाययोजना का केल्या नाहीत? कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे नियम मोडणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल होणार, असा संतप्त जाब त्यांनी विचारलेला आहे। आणि हा जाब विचारत नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली आहे। मोशी दुर्घटना जी घडली होती आपण पाहिली, अनेक जणांचा त्यात बळी गेला होता। नातेवाईक त्यांचे आक्रमक झालेले आहेत। जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता या नातेवाईकांनी केली आहे। आश्वासन पाहिजे तुमच्याकडनं, उत्तर पाहिजे, सुरक्षित बाहेर निघतील आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आश्वासन द्या आम्हाला। आज 3 दिवस झाले साहेब या गोष्टीला उत्तर आणि आश्वासन सगळं पाहिजे। आणि जर दगा फटका झाला तर त्याची पण भरपाई पाहिजे। त्या दिवशी मंत्री महोदय साहेब आले होते, 2 वेळा राऊंड मारून गेले। आमदार साहेब आले होते, महापौर साहेब आले होते, त्याच्यानंतर कुणी स्टेटमेंट दिलं नाही आणि काहीच दिलं नाही का घर आता लक्ष्मीनगर आहे ना, सगळं लक्ष्मीनगर असेल, आमचं आदर्श नगर असेल, सगळ्यांच्या ह्याच्यामधलंच नाही हा की ह्याची जबाबदारी बाबा घेणार नक्की कोण आहे? आमचा जीव बाहेर चढतो आणि आम्हाला उत्तर द्यायला कोण नाही, जबाबदार अधिकारी पुढे येत नाही। आमच्यावर जबरदस्ती केली जाते, बाहेर कोणाला आतमध्ये सोडलं जात नाही। आम्ही काय करायचं, कोणाकडे पाहिजे? आणि बाकीच्यांच्या गाड्या पटापट जातात। ऐका, आम्ही त्या बचाव कार्यात अडथळा आणलेला नाहीये, आम्ही पोलीस प्रशासनावर अडथळा आणलेला नाही, पण आमची जी तळमळ आहे ती कोणाला सांगणार आम्ही?